नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर तसेच धुळे या अंतर्गत गट ड संवर्गातील विविध पदांची एक्झाम्स ही घेतल्या जाणार आहे। तर यानुसार आपली परीक्षा ही पुढील काही दिवसांमध्ये होऊ शकते। तर याला अनुसरून आपण GMC नागपूर धुळे भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2024 काढलेली आहे, जे की IBPS पॅटर्नवर आधारित आहेत। मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्नांचं आपण या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत। बरेच प्रश्न याच स्वरूपामध्ये आलेले होते आणि अशाच प्रकारची येणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहत चला। तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करून घ्या, जेणेकरून कोणत्याही व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही। तर पहा, आपल्या टेस्टचा पहिला प्रश्न असा आहे, भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय कोणते आहे? तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, कलकत्ता मेडिकल कॉलेज हे भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय आहे मित्रांनो, ज्याची स्थापना ही 1835 ला करण्यात आलेली होती। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हे तानाजी सावंत हे आहेत। प्रश्न तिसरा, राष्ट्रीय औषध दिन केव्हा साजरा केला जातो? तर लक्षात घ्या, राष्ट्रीय औषध दिन हा 7 मार्च रोजी साजरा केला जातो। त्यानंतर प्रश्न चौथा, महाराष्ट्रात एकूण किती शासकीय MBBS महाविद्यालये आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण शासकीय MBBS महाविद्यालयांची संख्या ही 24 एवढ्या प्रमाणामध्ये आहे आणि एकूण जर विचार केला तर एकूण 55 MBBS महाविद्यालये महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यानंतर प्रश्न पाचवा असा आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, 1947 ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती। त्यानंतर प्रश्न सहावा, कोणत्या शहरात जगातील सर्वात मोठे साहित्योत्सव आयोजित केला जात आहे? तर मित्रांनो, नुकतंच याचे आयोजन करण्यात येणार आहे। तर हे जगातील सर्वात मोठे साहित्योत्सव हे दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। त्यानंतर प्रश्न सातवा, आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो? तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 8वा, सिंधू संस्कृतीतील खालीलपैकी कोणते शहर हस्तकलांसाठी प्रसिद्ध होते? तर लक्षात घ्या, सिंधू संस्कृतीमध्ये साहुदारो हे शहर हस्तकलांसाठी अतिशय प्रसिद्ध होते मित्रांनो। त्यानंतर प्रश्न 9वा, समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी कोण होता? तर समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी हरिसेन हा महत्त्वाचा कवी होऊन गेलेला होता। त्यानंतर प्रश्न 10वा, जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण होते? तर लक्षात घ्या, जैन धर्मातील पहिले तीर्थंकर हे ऋषभदेव होते। प्रश्न 11वा, नर्मदा नदी व्यतिरिक्त अमरकंटक येथे कोणती नदी उगम पावते? तर लक्षात घ्या, नर्मदा व्यतिरिक्त अमरकंटक या ठिकाणी सोन नदी ही उगम पावते मित्रांनो। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर लक्षात घ्या, कर्कवृत्त हे महाराष्ट्र या राज्याला वगळून छत्तीसगड, मिझोरम, त्रिपुरा या ठिकाणी सुद्धा जाते, या राज्यांमधून ते कर्कवृत्त जात असते। त्यानंतर प्रश्न 13वा, भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात घ्या, भारतामधील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प हा महाराष्ट्रामधील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14वा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यासाठी मदत करते? तर लक्षात घ्या, जीवनसत्व के हे रक्त गोठण्यासाठी मदत करीत असते। त्यानंतर प्रश्न 15वा, भारतात बांधलेल्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय होते? तर भारतात बांधलेल्या पहिल्या अणुभट्टीचे नाव हे अप्सरा हे होते मित्रांनो। तर लक्षात घ्या, अशा प्रकारचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या टेस्टमध्ये पाहिलेले आहेत। जर मित्रांनो ही टेस्ट आवडली, या प्रश्नांचं स्वरूप आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा। इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्नांचं रिव्हिजन अगदी मोफतरित्या आपल्या चॅनलमार्फत करून घेणार आहोत। तुमची परिपूर्ण तयारी आपल्या चॅनलमार्फत होणार आहे, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हायला विसरू नका, तिथून तुम्हाला अगदी मोफतरित्या स्टडी मटेरियल आपण वेळोवेळी प्रोव्हाइड करीत असतो, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। पाहत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल। धन्यवाद।